हॅलो, हरे कृष्ण. आज आपण चाललो आहे कोल्हापूरला. कोल्हापूरमध्ये अंकलखोप नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये दत्त महाराजांच्या पादुका आहेत, विमल पादुका म्हणतात, त्याच्या दर्शनाला. तर चला तुम्ही. तर हा आहे आपल्या पुण्यापासलाच खंडाळे घाट. तर वरती आम्ही चढत होतो घाटामध्ये, पण इतकं सुंदर वातावरण झालं होतं. मस्त ढग आले होते. हे आहे सातारा साईडच्या इकडचं शूटिंग आहे. संध्याकाळच्या वेळेला सुद्धा खूप छान वातावरण झालं होतं आणि थोड्याच वेळामध्ये आपण तिथे पोहोचलो. आणि त्या तीर्थक्षेत्राला औदुंबर असं म्हणतात. तर चला आता आपण मंदिरात जाऊयात. तर इथून खाली उतरावं लागतं. समोर नदी आहे आणि खाली तिथे समोर नदी आहे आणि सकाळी खूप छान वातावरण असतं इथलं. तर आता आपण आतमध्ये जाऊयात. तर असं थोडं खाली उतरून जावं लागतं, असं फार वर नाही येते. तर उतरल्यावरती काल तिथे पालखी होती. तर तुम्ही बघू शकता वातावरण इतकं छान आहे मंदिरापासलं आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत तिथे. तर हे आहे आतमधला गाभारा. तर ते आलेच समोर म्हणून दिसत नाही आहे. पुढे मी फोटो दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे पालखी चालली आहे महाराजांची आणि सगळेजणं मस्त गाणी म्हणत त्यांच्या पाठीमागे चालतात. तर ह्या झाडापाशी महाराज बसायचे म्हणून पालखी तिथे थांबते. आणि सकाळी 6 वाजताच्या आरतीला गेलो तर आपल्याला त्या पादुका दिसतात. मग नंतर सगळे फुलांनी वगैरे झाकून जातात त्या. तर सकाळी अभिषेकाच्या टाईमला अशा दिसतात काही पादुका. तुम्ही बघूच शकता, फोटो दिला आहे मी इथे. आणि अशा त्या फुलांनी नंतर पूर्ण झाकून टाकतात, मग काही दिसत नाहीत. म्हणून होईन तेवढं सकाळीच जावा. आता आम्ही परत निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.